तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की ढोकळ्याची रेसिपी दाखवा म्हणून. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलंय आणि 1 वाटी रवा घेतलाय. कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा साखर टाकायची आणि 1 लिंबाचा रस ऍड करायचा याच्यामध्ये. आणि आता थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला. याचं बॅटर तयार करायचंय, एकही गुठळी नाही राहिली पाहिजे असं, आणि 2 मिनिट याला झाकून ठेवायचंय. आणि आता सगळं झाल्याच्या नंतर छोट्या चमच्याने अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा, याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून आपल्याला व्यवस्थित रनिंग बॅटर तयार करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही सोडा टाकलं की पीठ एकदम फुगून येतं. आणि आता डब्याला तेल मी अगोदरच लावून घेतलं होतं, तर 2 डब्यामध्ये इथे ढोकळा टाकलेला आहे मी, 2 पातेल्यामध्ये ठेवलाय. तर पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून स्टँड ठेवलं होतं. तर 20 ते 25 मिनिट कमी फ्लेमवर गॅसवरती आपल्याला ढोकळा तयार करून घ्यायचा आहे. तर 25 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार ढोकळा जे आहे तयार आहे बनून. तर कट करून घेतला, याच्यावरती फोडणी टाकायची. त्यासाठी पातेल्यात गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि तीळ आपल्याला छान तडतडून घ्यायचे. हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक कुटलेलं लसण टाकायचं, याला छान खरपूस तळून घ्यायचं. आता ही फोडणी ढोकळ्यावरती टाकायची. तर तयार आहे आपला खमंग असा ढोकळा.